नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष आवटे पॅसिफिका क्रॉप ब्रीडर्समध्ये सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करतो. आज आपण आलो आहे मानवत या गावी, तालुका मानवत, जिल्हा परभणी. आपल्यासोबत शेतकरी आहेत. त्यांनी आपली पॅसिफिका कंपनीची दामिनी ही व्हरायटी पेरलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी टोटल किती बॅग पेरलेले आहेत आणि गव्हाविषयी त्यांना काय वाटलं. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा आपलं. माझं नाव दत्तात्रय गंगाधर रासवे. मी आपल्या दामिनी या पॅसिफिका कंपनीची व्हरायटी 8 बॅगा लावलेल्या आहेत. त्याचा मला दुसऱ्या कंपनीपेक्षा बराच चांगला म्हणजे दिसून आलं. त्याचं फुटव्याची संख्या जास्त आली आणि वंबीची साईज लय मोठी वाली. वंबीची वंबीची साईज इतकी जबरदस्त ना, मोठा एकदम. आणि दुसऱ्या व्हरायटीपेक्षा बरेच आहेत आम्ही माझ्याकडं. दुसऱ्या बी 4-4, 5-5 बागा आहेत दुसऱ्या कंपनीचे बी. आणि त्याच्यापैकी मला ही दामिनीची योग्य वाटली. तर बघू शकता, शेतकऱ्यांनी सांगितलं की पॅसिफिका कंपनीची दामिनी, जिचा की फुटवा अधिक प्रमाणात आहे आणि वंबीची साईज पण ठोकर आहे. तुम्हाला साईज भरपूर आहे बा. वंबीमध्ये 5च काम नाही, दुसऱ्या 4 वंब्या याच्यात बसताना अशी त्याची साईज आहे बा. म्हणजे ह्या वंबीची साईज अशी आहे की अदर व्हरायटीच्या 4 वंब्या मिळून ही एकच वंबी भरती. तर बघू शकता, आता शेतकरी लाईव्ह मध्ये दाखवत आहेत तुम्हाला. दुसऱ्या कंपनीचं नाव नाही, पण वंबीची संख्या आहे बाई. 4 वंब्या दुसऱ्या कंपनीचं शहरात बसतात. आणि तरी याला थोडंसं खत टाकण्याचं म्हणजे आम्ही टाकलंच नाही. याला असं घरी खायसाठी करायचे होते, त्या हिशोबानं खत कुठलाही वापरलेला नाहीये तुम्ही. तणनाशक सुद्धा नाही मारलं. ते हे काय त्याच्यावर ते म्हणजे नैसर्गिक करायचं ह्या हिशोबाने तणनाशक सुद्धा आणलं. त्याच्यावर ते वंबी मोहरी निघाली ना, त्या हिशोबानं. तर काय सांगाल शेतकऱ्यांना, काय सांगाल? शेतकऱ्यांनी आवर्जून सांगतो की पुढच्या वर्षी दामिनी ही व्हरायटी आवर्जून लावा. तुम्ही 4 बॅग लावित असेल, हे 2 बॅगा गेल्या म्हणून लावा. 100% त्याच्यामध्ये तुम्हाला फायदाच होऊन जाईल. आणि खायला बी अशी चांगली आहे म्हणा. मला आपण तर पहिल्यांदाच लावलेली आहे. कंपनीवाल्याचं म्हणणं आहे की खायला सुद्धा चांगली आहे. त्या हिशोबाने आम्ही त्याला खत नाही टाकला. नैसर्गिक असं सगळं जैविक केलेल्यासारखं आहे. खत टाकल्या याचा गावरानी खत टाकलेला होता शेतात. त्या हिशोबाने आम्ही ते आणि तणनाशक सुद्धा फवारलं नाही ते, कारण की त्याच्या पुढे याच्यावर परिणाम होईल म्हणून. धन्यवाद.